बरी आहे, कुणालाही मंजूर होण्यासारखी नाही. आम्हाला यात अति दुःख झालेलं आहे. एक आई म्हणून मी त्या आईवडिलांच्या वेदना समजू शकते. तरीसुद्धा या केसमध्ये तातडीनं चौकशीचे आदेश दिल्यामुळे आरोपीला लगेच अटक करण्यात आली आणि जी आपण सगळ्यांनी मागणी केलेली आहे की त्याला फास्ट ट्रॅकवरती ताबडतोब शिक्षा व्हावी आणि यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्याची चौकशी होऊन त्याला नक्कीच फाशी होईल आणि त्यासाठी प्रशासन जी काय कारवाई आहे कायदेशीर ती करत आहेत आणि ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत, ज्या की घरकुल योजनेमध्ये त्यांना घर हवं होतं त्यासाठी सुद्धा शबरी घरकुल योजनेमधून त्यांना त्यांच्या घरकुलाची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच महिला व बालकल्याण विभागातर्फे मी सकाळीच त्यांच्या विभागीय आयुक्तांशी बोलले तर आजच त्यांच्या खात्यामध्ये 10 लाखाचा चेक जमा होणार आहे. मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत हायमासची त्यांनी मागणी केलेली आहे ते पण लवकरात लवकर उभं करण्यासाठी आम्ही तसे आदेश दिलेले आहेत. शासन सर्वतोपरी या सगळ्या गोष्टींच्या चौकशीच्या सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि अशा काही घटना घडू नये म्हणून सदैव तत्पर आहे. आपल्याला माहिती आहे की या केसमध्ये पोलिसांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करून लवकरात लवकर आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढच्या गोष्टींसाठी कारवाई करण्याचे आदेश दिलेलेच आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्या नक्कीच केसचा सुद्धा निकाल लागेल अशी मला आशा आहे. सरकार सदैवच आपल्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कधीही कोणाला वाटत नाही की अशा घटना व्हाव्यात, पण अलीकडे वारंवार अशा घटना होत आहेत. यासाठी सरकार तर सतर्क आहेच आहे, पण जनतेने सुद्धा अशा घटना घडू नये यासाठी सहकार्य करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते आपण करावं अशी माझी सुद्धा स्वतःची इच्छा आहे. एक पालकमंत्री म्हणून मी सदैव तुमच्या सगळ्यांच्याच पाठीशी आहे. काही झालं तर नक्कीच त्याची दखल अत्यंत वेगाने मी घेण्यासाठी माझे प्रयत्न असतात. याही केसमध्ये तात्काळ मी चौकशीचे आदेश दिले होते आणि लगेच फक्त मी प्रत्यक्ष ठिकाणी आलेले नव्हते, पण माझा रोज प्रशासनाशी कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर जी काही मागणी आहे ती पूर्ण होईल अशी मला आशा आहे. तर नसरापूर घटनेनंतर अशा घटना सारख्या होत आहेत, तर समाजाला काय प्रबोधन सांगाल किंवा काय मेसेज द्याल? मी आता सांगितलं की म्हणजे सरकार तर सतर्क आहेच आहे, अशा घटना घडू नये म्हणून सर्वतोपरी ते प्रयत्न करतच आहे, पण समाजाने सुद्धा अशा गोष्टी घडू नयेत म्हणून सजगतेने बघण्याची गरज आहे. सगळ्या स्तरामध्ये प्रत्येक जणांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच अशा गोष्टी कमी होण्यास मदत होईल असं मला वाटतं. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की महिलांवरती अत्याचार होत आहे. विधिमंडळामध्ये काय ठोस कायदा किंवा या गुन्हेगारांसाठी एक पायबंदी घालण्यासाठी जर प्रशासन काय कारवाई करणार? खरं सांगायचं तर महिलांसाठी हे सरकार तर अनेक गोष्टी करताना आपण बघितलेलं आहे. अलीकडेच आपण शेतकरी महिलांसाठी म्हणून शेतकरी दर्जा महिलांसाठी दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी कायम सरकार करत असतं आणि याही गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. त्यासाठी सुद्धा सरकार नक्कीच यासाठी प्रयत्न करते आणि नक्कीच काहीतरी ठोस भूमिका असेल. शक्ती कायद्याचा जो वारंवार मागणी केली जाते महिलांच्या सुरक्षेसाठी, तुम्ही येत्या काळामध्ये विधान परिषदेत विधानसभेमध्ये या मुद्द्याची मागणी आहे? या मुद्द्यासाठी आम्ही सगळेजणच प्रयत्न करत आहोत. नक्कीच काही दिवसामध्ये ह्याच्यावरती विचार केला जाईल. नसरापूरच्या आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे, म्हणजे सुनावलेली आहे, परंतु अजून फाशी नाही झाली. त्याच्याबद्दल काय सांगा? त्यासाठी सुद्धा कायदेशीररित्या कारवाई सुरू आहे आणि त्याच्याबद्दल काय म्हणजे लवकरात लवकर होण्यासाठी आमचे सुद्धा प्रयत्न आहेत. तसे आदेशही दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी. त्यामुळे लवकरच काही दिवसांनी निकाल लागण्याची शक्यता आहे. थँक्यू.